माझिया प्रियाला प्रीत कैरा। या शमिका राजे। या स्पीकिंग। कोण बोलतंय? हाय, अजय। अजय? आपण बिझी आहात का? नाही, बोला ना, काय झालं? तुमच्या बहिणीच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडणारे काही पुरावे माझ्याकडे आहेत। कोण आहे तो? कसं आहे मॅडम, सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाही। मी आई पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आम्ही त्या मुलाविषयी माहिती काढत आहोत। त्याच्यामुळे तुमच्या बहिणीची आज ही अवस्था झाली आहे। मॅडम, जोपर्यंत आपण समोरासमोर बसून बोलत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही। पण त्याकरता तुम्हाला इंडियात यावं लागेल। विचार करा आणि मला कळवा। बाय। मी कधी कधी येणार नाही आता तुझ्यासोबत, आणि मी तुला सोडणार नाही अशी तशी। जस्ट वेट and watch. Shabi. रिया, what are you doing? I'll show him. I'll definitely show him. अगं काय झालं रिया? शांत हो, शांत हो। मी नाही ऐकलं तुझं आणि मी गेले पण। अगं तुला कोणी डाम करू शकता? कारण मुळात तू दम आहेस। हाऊ कुड तू त्या मुलाबरोबर पळून चालली होतीस? तू हे घर सोडून पळून चालली होतीस? अगं तुला काही लाज लज्जा आहे की नाही? हाऊ कुड यू? You're going to pay for this now. मामा, मामा प्लीज शांत हो। आपण आतमध्ये जाऊन बोलू प्लीज। शमिका, तू यात पडू नकोस। ही मुलगी काय करणार होती तुला लक्षात येतंय का? आय एम नॉट गोइंग टू लीव हर। शी इज गोइंग टू बाजूला हो। मामा शांत हो। रिया आत जा। हे बघ, तू तिला पाठीशी घालू नकोस। मामा आपण आतमध्ये जाऊन बोलू प्लीज। रिया आत जा। हाऊ कुड यू? हाऊ कुड यू डू दिस? मामा, मामा आतमध्ये बोलू। चल चल लवकर। अगं बाई बाई, काय झालं बाळाला? अजिबात जवळ घेऊ नकोस तिला। आपण पॅम्पर करतो ना म्हणून 5 शेफाडून गेली आहे ती। अगं बाई, मुलगी कशी वागते बघतेस ना तू? मला सांग, प्रत्येक मुल काय पोटातून शिकून येतं? आपल्या आसपास काय माणसं आहेत ती कशी वागतात याच्यातनं काही शिकायला नको? ही शमिका हिचीच बहीण आहे ना, पण हिची मॅच्युरिटी बघ। अगं हिची मॅच्युरिटी कधी घेणार तू? ओके ओके, आय विल मॅनेज दिस। तू टेन्शन घ्यायची काही एक गरज नाही। रिया, गुड स्लॅप यू ना। मामा प्लीज शांत हो। आपण नंतर बोलू तिच्याशी। नाही शांत. मामा प्लीज, आपण आतमध्ये जाऊन बोलूया। चल। रिओ, आईशी असं वागतात का? मग ती कशी बोलली मला? मला नाही आवडत असं मला कोणी बोललेलं। I just hate it. रिओ, रिओ, अगं असं नाही वागू। आई बाळा, दृष्ट लागण्यासारखं होतं ग आपलं नातं, आणि लागलीच दृष्ट। आशुदीप, मी इंडियाला जाते। त्या सगळ्या जागांवर मी जाणार आहे जिथे तू गेली होतीस, कारण मला काहीतरी कळलंय तुझ्या अशा अचानक निघून जाण्याविषयी। भारतात गेल्यावर मी एक गोष्ट नक्की शोधीन, तो कोण होता ज्याने माझ्या बहिणीची ही अशी अवस्था केली। त्याला मी सुखाने जगू देणार नाही आणि शांतपणे मरूही देणार नाही। मला नक्की माहिती नाहीये ग मी काय करीन, पण त्याला किमान एवढं जरूर विचारेन, तू माझ्या बहिणीशी असं का वागलास? अर्थात आता मी काहीही केलं तरी तू परत येणार नाहीयेस ना अश्वती? मिस यू सो मच।